निलेश लंकेंच्या डोक्यामध्ये कोणीतरी खासदारकीची हवा भरली आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। मात्र निलेश लंकेंनी चुकीचा निर्णय घेऊ नये असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर लंकेंच्या या सगळ्या पक्षप्रवेशावरती अजित पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया। निलेश लंकेंच्या डोक्यामध्ये कोणीतरी खासदारकीची हवा भरली आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। लंकेंनी चुकीचा निर्णय घेऊ नये असंही त्यांनी म्हटलं। निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, त्याला जर वेगळा काही निर्णय घ्यायचा असेल तर घेऊ नये हे माझं त्याला आव्हान आहे, विनंती आहे। कालच तुम्हाला भेटलेला होता, त्याला जर घ्यायचं झालं तर त्याला आमदारकी सोडावी लागेल, नाहीतर तो डिस्क्वालिफाय होईल। तुम्हालाही माहिती आहे की कायदा असा आहे की एखाद्याने अशा पद्धतीनं पक्षाच्या विरोधी कुठली भूमिका घेतली तर पक्ष कारवाई करू शकतो। तर निलेश लंके यांच्या शरद पवार गटामधल्या प्रवेशावरती अजित पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया। निलेश लंके यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी खासदारकीची हवा भरली अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। मात्र लंकेंनी चुकीचा निर्णय घेऊ नये असंही पुढे अजित पवार यांनी निलेश लंके यांना सुचवलं आहे। तर निलेश लंके हे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी बातमी आहे। लंकेंच्या घराबाहेर आज तुतारी वाजलेली आहे आणि ते पुण्याच्या दिशेने रवाना झालेत। पुण्यामध्ये आज पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हे पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती लंकेंच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चा रंगलेल्या आहेत। पुण्यामधनं या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटातनं एकीकडे निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशा चर्चा आणि दुसरीकडे अजित पवारांची ही प्रतिक्रिया। Thank you.